नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्हीएस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करावा। आज आपण दोडक्याच्या प्लॉटला भेट दिलेली आहे। मार्च एंडिंग होत आलेला आहे आणि या वर्षी उन्हाचा कडाका खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। तरी सुद्धा या उन्हाळ्यात सुद्धा दोडक्याचा प्लॉट चांगल्या प्रतीचा आणलेला आहे या शेतकऱ्यांनी। तर आपण जाणून घेणार आहोत आज पूर्ण माहिती दोडक्याचा प्लॉट एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा कशा पद्धतीने त्यांनी आणलाय। तर सर नमस्कार। नमस्ते सर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर प्रशांत गोडसे। माझं वडूज मध्ये आशीर्वाद हॉस्पिटल वडूज मध्ये आहे माझं आशीर्वाद हॉस्पिटल। तर सर, तुम्ही डॉक्टर असताना सुद्धा तुम्हाला हे शेतीची आवड, हे खूपच वेगळं वाटतंय। आजचा आमचा प्रश्न म्हणजे आम्ही एवढ्या मुलाखती घेतल्यात पण डॉक्टर पेशा असून सुद्धा तुम्ही शेतीची आवड असणं आणि ते हे नाहीये की फक्त दोडक्याचाच प्लॉट आहे असं पण नाही। आम्ही तुमचा पूर्ण फार्म हाऊस वगैरे पण फिरलो तर लोकेशन एवढं छान आहे की तुम्ही कोणतं फळाचं झाड ठेवलं नाहीये। अगदी खारकीपासून बदाम किंवा ऍपल्स, कोणते ते ऍपल आता जस्ट आम्ही बघितला तो ते हार्मन 99 म्हणून व्हरायटी आहे। हार्मन सफरचंदाची एक व्हरायटी आहे। ते उष्ण वातावरणात आपल्या भागामध्ये येते। त्याचा आमच्याकडे प्रयोग चालू आहे आमच्याकडे आणि ते बऱ्यापैकी 8-10 फुटापर्यंत वाढलेलं आहे। तसेच खारकीची झाडं सुद्धा आम्ही ट्रायल बेसिसवर आता लावलेली आहेत। लिचीची सुद्धा झाडं आमच्याकडे आता आम्ही ट्रायल बेसिसवर आम्ही लावलेले आहेत। काजू लागलेले आहेत। तर नारळाचं आम्हाला बऱ्यापैकी दरवर्षी एक 1.5-2 ट्रकाचं उत्पन्न आता आम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे। आंब्याच्या पण सर्व प्रकारच्या व्हरायटी आंब्याच्या आमच्याकडे अक्षरशः आम्ही आकर्षित तेव्हा झालो होतो ज्या वेळेला की ती तुमच्या त्या प्लॉटच्या बाजूने नारळाची झाड आहेत ना, ती लोकेशन आम्हाला खूप जास्त आवडलेलं। ऍक्च्युली त्याच वेळेला आम्ही तुम्हाला भेट द्यायला येणार होतो पण ते काही योगायोग झाला नाहीये। मग आज आता योगायोग आलाय, तुमचाही वेळ आम्हाला मिळालाय। धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला आज आम्हाला। आणि सर, दोडक्याचं आता नियोजन आम्हाला सांगा, तुम्ही आहे म्हणजे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? सुरुवातीला आम्ही जुलैमध्ये डोबळी मिरचीचा प्रयोग केला होता। डोबळी मिरचीमध्ये आम्ही इंद्राचा अतिशय प्रचंड प्रमाणावर आम्ही उत्पादन काढलं। त्याच प्लॉटमध्ये मल्चिंग पेपरवर आम्ही आता उष्ट्या बेडवर आम्ही दोडक्याचं उत्पन्न घेतलेलं आहे। हा दोडका सोराट या व्हरायटीचा आहे। उत्पन्न सोराट अतिशय चांगली आणि चवदार जात आहे आणि मुंबईच्या मार्केटला त्याला प्रचंड मागणी आहे। डोबळी मिरचीला सुद्धा आमची बरीचशी डोबळी मिरची दुबईला एक्सपोर्ट झाली। आता सोराटला सुद्धा मार्केटमधून आम्हाला चांगलं प्रतिसाद मिळतोय। त्याचबरोबर आता ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही आठवड्याला खतांचं नियोजन चाललेलं आहे आणि तसंच काही सेंद्रिय औषधं सुद्धा आहेत। सेंद्रिय औषधांच्या माध्यमातून आम्ही आता फवारण्या आणि काही ड्रिप द्वारे औषध आम्ही देतोय आता। म्हणजे सर, ही अशा पद्धतीने जर केलं की असं नाहीये की ते मल्चिंग पेपर एकच पीक घ्यायचं आणि मल्चिंग पेपर काढून टाकायचं, त्याच मल्चिंग पेपरवरती तुम्ही दुसरा प्लॉट घेतलाय आणि तेही चांगल्या प्रतीचा तुम्ही आणलेला आहे। तर ह्या वाणाची लागवड आम्ही 20 जानेवारीला आम्ही लागवड केली। 20 जानेवारीला लागवड केल्यानंतर लगेच एक 15 दिवसामध्ये आम्ही त्याची दोडक्याची बांधणी करून घेतली। दोडक्याची बांधणी करून गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त केला। त्याच्यामुळे बऱ्याचशाच रोगांना प्रतिबंध झालेला आहे आणि बऱ्यापैकी आम्हाला रोगविरहित असे आता शेतातून दोडके मिळत आहेत। आतापर्यंत 1.5 टन दोडक्याची तोडणी झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य माझी आई आणि आमचे शेतातले आमचे काम करणारे मदने यांचं सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभतंय आम्हाला। तर यांच्या माध्यमामुळे मला हे सर्व शक्य झालं आणि अजून मला अपेक्षा आहे की 3 महिने अजून प्लॉट हा चालेल। आणि आतापर्यंत किती तोडे झालेत? आतापर्यंत हा 3 तोडे झालेले आहेत। 3 तोडे। आणि मार्केटला माल तुम्ही मुंबईला पाठवतो। तर काय रेट मिळालाय तुम्हाला? आम्हाला सध्या 25 रुपये 30 रुपयाच्या दरम्यान आता दर मिळतोय आम्हाला। आणि जी आठवड्याला तुम्ही म्हटला की औषधं त्याला लागतात, तर काय वापरताय आता? आम्ही त्यामध्ये औषधामध्ये 24-24-0 AMS आणि तुमचं फवारणी AMS SS ड्रिप अमायनो ऍसिडचं एक आम्ही बल्कमध्ये आणलेलं आहे। तर ते आम्ही वापरतोय
आणि वेळोवेळी फवारणीसाठी आम्ही सेंद्रियमध्ये रामा गोल्ड, स्टीमरेज याचाही वापर करतोय. तसेच कीटकनाशकांचा अधूनमधून वापर करतोय. तर अशा पद्धतीनं आम्हाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतोय. पहिल्यांदाच आम्ही शेतामध्ये दोडक्याचा प्रयोग केलेला आहे आणि जुन्या काट्यांचाच वापर करून आहे, असंच कंटिन्यू करून आम्ही ह्याचा दोडक्यासाठी आम्ही वापर केलेला आहे. म्हणजे कमी खर्चात कशा पद्धतीने दुसरं पीक ही त्यातच आपण घेऊ शकतो हे तुम्ही प्रामुख्याने इथे दाखवून दिलंय सर, की डबल खर्च करण्यापेक्षा आहे त्यातच आपण दुसरंही पीक घेऊ शकतो आणि चांगल्या प्रतीचं घेऊ शकतोय. अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेऊ शकतात शेतकरी. बरोबर ना सर? हा, बरोबर आहे. म्हणजे बिझनेस म्हणून जर शेती करायची म्हटलं तर नक्कीच हे असे आपण प्रयोग केलेच पाहिजे, गरजेचं आहे ते. गरजेचं आहे. हा, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा डायव्हर्सिफाईड क्रॉप पॅटर्न राबवला पाहिजे. एकाच पिकावर अवलंबून राहू नये असं माझं मत आहे. कारण एकाच पिकावर अवलंबून राहण्यात शेतकऱ्यामध्ये धोक्याची घंटा असते. कारण आता सध्याचं जर देशातलं जर मार्केट, शेती बाजाराचं मार्केट बघितलं तर एका पिकावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. एखाद्या वेळी दर आता सोयाबीनचा, कांद्याचा दर पडला म्हणजे पूर्णपणे पडतोय, शेतकरी अडचणीत येतोय. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक पद्धतीचा अवलंब करावा. आता तसं झालंय सर. आता सध्या सुद्धा डांगरची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी डांगरचे प्लॉट असेच सोडून दिलेत. कारण का त्याला रेटच तसा भेटते ना आता, म्हणजे त्यामुळे ते तशाच पद्धतीने सोडूनच दिलेत त्यांनी. म्हणजे काढणीचं सुद्धा निघत नाहीये, मग बाकीचं बियाणं जी काही खर्च घातलाय तो सुद्धा निघत नाही म्हटल्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ते सोडून दिलंय. पण तुम्ही म्हणताय तसं नक्की शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. एकाच पिकावरती अवलंबून न राहता आपल्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळी पिकं ही आपण प्रामुख्याने घेतली पाहिजेत. म्हणजे असं नाहीये की एकाच ह्याला भाव मिळाला, डांगरला भाव मिळाला म्हणजे सगळ्यांनी डांगर करणं किंवा दोडक्याला भाव मिळाला तर सगळ्यांनी दोडकाच करणं हे योग्य नाहीये. बहुविध पीक पद्धती शेतकऱ्यांनी अवलंबत आणली पाहिजे. त्याचा त्यांना नक्की 100% फायदा होईल. आणि मार्केटवर पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मार्केटमध्ये कधी काळी कुठला दर असला पाहिजे. तर सर मला एक असं तुमच्याकडून विचारायचं आहे की तुम्ही इतर शेतकऱ्यांना किंवा इतर जी युवा पिढी आहे की जी शेती करायचं म्हटलं की त्यांना लाजेसापद वाटतं, पण तुम्ही आज डॉक्टर असताना सुद्धा तुम्ही शेतीकडे एवढं लक्ष दिलंय, तर तुम्ही युवा जे शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? सर्व युवांना माझा संदेश आहे, आत्ताचे युवा अतिशय हुशार आणि होतकरू आहेत. मी बरेच युवा शेतकऱ्यांना बघितलंय, नवीन नवीन ते पॅटर्न राबवत आहेत आणि त्यातनं उच्चांकी उत्पादन काढलं जात आहे. माझी सरकारला विनंती आहे, जसं शहरांमधल्या किंवा कॉर्पोरेटमध्ये वेतनवाढ दिली जाते तसेच शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही फक्त निर्यात बंदी थांबवा. निर्यात बंदी थांबवली तर भारतातला कोणताही शेतकरी हा म्हणजे आत्महत्या करणार नाही आणि त्याला समृद्धीचे दिवस येतील. फक्त निर्यात बंदी, सर्व शेतीमालावरली निर्यात बंदी शासनानं उठवावी आणि सर्वांना समान न्याय द्यावा. तरच हा जो ग्रामीण भागातला युवा शेतकरी आहे तो सुद्धा ताकदीनं अजून शेतीमध्ये उतरेल आणि नवीन नवीन प्रयोग करून देशाचं नाव जगामध्ये करेल याची मला 100% खात्री आहे. नक्कीच नक्कीच सर. तर सर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद सर. तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.